everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Course. In case you are new, hi, I am Pratigna and I make lot of math videos. So in this lecture we will discuss a new property of a definite integration, that is property number 8. So that property says when we take integration from minus a to a f of x dx, then it will give us a two value. First value is 2 times integration 0 to a f of x dx. This is possible only when if f of x is an even function. Similarly, this integration will give us value 0 when if f of x is odd function. So this is our property number 8. So before we start this proof of this property, firstly main question is what is a even function and what is a odd function. So one by one check करूया. This is my even function and this is my odd function. मग even function कधी म्हणायचं जेव्हा f of minus x आपण कन्सिडर केला आणि त्याचा आन्सर जर f of x as it is येत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता even function. Similarly जर आपण कन्सिडर केला f of minus x is equal to minus f of x म्हणजे कुठलाही फंक्शन येईल त्याला निगेटिव्ह साइन येत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता ऑड फंक्शन. सो एक्झाम्पल बघूया वन बाय वन. फॉर इवन फंक्शन फर्स्टली कन्सिडर फंक्शन f of x is equal to x square. चला ही जी काय व्हॅल्यू आहे कन्सिडर करून घ्या, दॅट इज f of minus x. सो कन्सिडर केला f of minus x. आन्सर काय यायला पाहिजे त्याचा f of x. सो f of minus x हा पुट केला ह्या जागेवरती. सो x असताना व्हॅल्यू किती x स्क्वेअर, देन मायनस x असताना व्हॅल्यू किती असेल मायनस x चा स्क्वेअर. सो मायनस x स्क्वेअर म्हणजे सगळे व्हॅल्यू इज x स्क्वेअर आणि x स्क्वेअर ची व्हॅल्यूज म्हणजे किती असेल f of x. सो काय व्हॅल्यू आली आहे f of minus x is equal to f of x. तीच व्हॅल्यू आली f of minus x is equal to f of x. देयरफॉर ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये, त्यामुळे हे जे काही फंक्शन दिलेलं आहे ते काय असणार आहे इवन फंक्शन. सिमिलरली चेक करूया फॉर ऑड फंक्शन. कन्सिडर करूया एक एक्झाम्पल, दॅट इज f of x is equal to काय घेतला x क्यूब. नाउ चेक करूया f of minus x. सो कन्सिडर केला f of minus x. x असताना किती आहे x क्यूब, देन मायनस x असताना किती आहे मायनस x रेस टू 3. सो मायनस x क्यूब म्हणजेच व्हॅल्यू किती असेल मायनस x रेस टू 3 आणि मायनस x रेस टू 3 म्हणजेच किती असेल चेक करा. f of x असताना x रेस टू 3 आहे, देन x रेस टू 3 हा रिप्लेस करूया f of x ने आणि त्याला निगेटिव्ह साइन म्हणजे चेक करा काय आली आहे व्हॅल्यू f of minus x is equal to minus f of x. चेक करा f of minus x is equal to minus f of x म्हणजे ही डेफिनेशन सॅटिस्फाय करतोय म्हणजे हा गिवन फंक्शन काय असेल ऑड फंक्शन. सो दीज आर टू टाइप्स ऑफ ए फंक्शन. वन इज अ इवन फंक्शन, सेकंड इज ऑड फंक्शन. ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर त्याला तुम्ही इवन फंक्शन म्हणाल आणि ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर त्याला काय म्हणायचं ऑड फंक्शन. आणि विथ द हेल्प ऑफ दिस टू प्रॉपर्टीज वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉपर्टी नंबर 8. So proof consider करताना we will consider its LHS part. So here we have a LHS part as a minus a to a f of x dx. We have a lower limit as a minus a, this minus a and upper limit as a. म्हणजे हा minus a असेल हा a असेल. त्याच्या मिडल पोर्शन मध्ये कुठेतरी 0 असेल का, कारण की निगेटिव्ह पोर्शन मायनस a म्हणजे -1 -2 -3 मध्ये कोण असणार आहे 0 आणि नंतर कोण असणार आहे पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे त्याला सगळ्याला a मानला. देन दिस इज माय मायनस a, दिस इज माय a आणि मिडल पोर्शन इज 0. मग मी हा मायनस a टू a आहे. विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी नंबर 4 वी आर गोइंग टू डिवाइड दिस इंटिग्रेशन इनटू मायनस a टू 0 आणि 0 टू a. म्हणजे चेक करा मायनस a कडून जम्प केला 0 ला आणि 0 पासून जम्प केला a ला म्हणजे डायरेक्टली मायनस a कडून कुठे गेला a ला. सो दिस इज आवर मेन इंटिग्रेशन आणि त्याला आपण डिवाइड केलं इनटू टू पार्ट्स, दॅट इज मायनस a टू 0 अँड सेकंड पार्ट इज 0 टू a आणि फंक्शन f of x दोन्ही साइडला सेम असेल. सो वी डिनोट दिस इक्वेशन as इक्वेशन नंबर 1. So now its first step is we will find the value of this integration. For that purpose we are going to consider this integration as it is. So this is integration. Now just we have to do one thing, that is put x is equal to minus t for the adjustment. So x is equal to minus t इथे व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. सिमिलरली आपल्याला काय फाइंड करायचं dx. सो फ्रॉम दिस x चा डेरिव्हेटिव्ह dx, t चा डेरिव्हेटिव्ह dt विथ मायनस साइन. सो दोन व्हॅल्यू फाइंड केला, x ची व्हॅल्यू मायनस टी, dx ची व्हॅल्यू किती आली मायनस dt. तसंच काय आहेत आपल्याकडे लिमिट्स, दॅट इज लोअर लिमिट मायनस a अँड अपर लिमिट इज 0. वेन x इज इक्वल टू मायनस a, x जर मायनस a असेल तर t ची व्हॅल्यू किती आहे चला व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू मायनस a पुट केला देन मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे t ची व्हॅल्यू किती मिळेल a. सो x जर मायनस a असेल तर t ची व्हॅल्यू किती असेल a. सिमिलरली
x चा अपर लिमिट किती आहे 0. चला पुट करूया x इज इक्वल टू 0 पुट केला देन t ची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे 0. सो x इज इक्वल टू 0 दॅट विल गिव्ह अस व्हॅल्यू t इज इक्वल टू 0. म्हणजेच जर -a टू 0 असा आपला लिमिट असेल तर आता व्हॅल्यू काय मिळाली a टू 0. देयरफॉर दिस इंटिग्रेशन बिकम्स, चेक करा, f of x म्हणजे x रिप्लेसमेंट कशाने करूया -t ने. सो दिस फंक्शन बिकम्स f of -t. dx ची व्हॅल्यू किती आहे -dt. सो dt आणि त्याला साइन किती आले मायनस आणि -a टू 0 आता चेंज कशाने होणार आहे a टू 0. सो दिस इज माय a टू 0. सो दिस इंटिग्रेशन बिकम्स दिस. नाउ ह्याच्यामध्ये काय करूया, ह्या a टू 0 आहे त्याला आपण ट्विस्टिंग करून घेऊया. ट्विस्टिंग करताय म्हणजेच काय येणार आहे निगेटिव्ह साइन. सो हा मायनस ॲज इट इज, हा ट्विस्ट करून घेतल्यानंतर 0 टू a, बाकीचा फंक्शन ॲज इट इज विथ त्याला मायनस साइन असेल. दिस इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी नंबर 2. नाउ मायनस मायनस काय असेल प्लस. सो दिस इक्वेशन बिकम 0 टू a इंटिग्रेशन f of -t dt. आणि हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोन्ही पण सेम आहे. जस्ट इथे व्हेरिएबल पुट केला t आणि इथे व्हेरिएबल आहे x. दोन्ही सुद्धा व्हॅल्यू सेम देतात. सो हे जे काय इंटिग्रेशन म्हणजे ही जी काय व्हॅल्यू फाइंड करतात म्हणजे तीच व्हॅल्यू काय आहे आपली इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 आपण ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून काय व्हॅल्यू येते ते चेक करूया. Now after putting the equation number 2 in equation number 1, then equation 1 becomes, या जागी आपण व्हॅल्यू पुट केली आहे. सो दॅट इक्वेशन इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of -x into dx प्लस हा सेकंड टर्म ॲज इट इज कन्सिडर केला दॅट मीन्स 0 टू a f of x dx. मग चेक करा ह्याचे लिमिट आणि ह्याचे लिमिट काय आहेत सेम आहेत म्हणजे 0 टू a आणि 0 टू a. तो कॉमन टर्म काढलाय. सो इंटिग्रेशन इज 0 टू a. मध्ये काय आहे ऍडिशन. देयरफॉर पहिला फंक्शन आणि सेकंड फंक्शन या दोघांची काय ऍडिशन पॉसिबल आहे बिकॉज दोघांचे लिमिट्स काय आहेत सेम आहेत. सो सेकंड ह्याच्यामध्ये काय केलं f of -x प्लस f of x dx दोन्ही साईडला कॉमन आहे फ्रॉम पोस्ट साइड. सो पोस्ट साइडला आपण काय केलंय dx कॉमन काढलेलं आहे. सो दिस इक्वेशन रिड्युसेस टू दिस इक्वेशन. नाउ चेक करा आताच आपण काय चेक केलं होतं इव्हन फंक्शनची डेफिनेशन आणि ऑड फंक्शनची डेफिनेशन. इव्हन फंक्शन कधी म्हणतात जेव्हा f of -x इज इक्वल टू f of x असेल तर त्याला इव्हन फंक्शन. आणि ऑड फंक्शन कधी म्हटलंय f of -x इज इक्वल टू -f of x असेल तर त्याला काय म्हणतात ऑड फंक्शन. सो हे जे काही व्हॅल्यू आहेत ती दोन व्हॅल्यू आपल्याला देतील या इक्वेशन थ्रू. सो पहिली व्हॅल्यू काय असेल जर हा f of x इव्हन असेल तर f of -x रिप्लेस कशाने होणार आहे f of x. त्यामुळे हेच इक्वेशन काय होईल f of x प्लस दिस f of x इंटू dx आणि इंटिग्रेशन सेम. हे कधी पॉसिबल आहे जेव्हा तुमचा f of x इज इव्हन फंक्शन. सिमिलरली हा जर ऑड फंक्शन असेल तर ह्याची रिप्लेसमेंट काय होईल f of -x इज इक्वल टू काय असणार आहे -f of x. चला रिप्लेस करून घ्या. सो दिस इक्वेशन बिकम्स -f of x प्लस हा f of x as it is into dx. So this is our second equation. This is possible only when f of x is odd function. म्हणजेच हे इंटिग्रेशन आता दोन व्हॅल्यूज मध्ये आपण स्प्लिटिंग केलंय. पहिला ट्रू आहे फॉर फंक्शन f of x is an even function and second integration is possible when f of x is odd function. मग चेक करा इथे व्हॅल्यू काय मिळेल f of x प्लस f of x म्हणजे 2 टाइम्स f of x. सो पहिला व्हॅल्यू आपल्याला 2fx या फॉर्म मध्ये मिळेल आणि सेकंड टर्म चेक करा f of x आणि -f of x आहे त्यांची ऍडिशन किती येणार आहे 0. सो इथे फॉर इव्हन फंक्शन आणि 0 फॉर ऑड फंक्शन. Hence from above conditions we have obtained when f of x is even function then we get 2 times integration 0 to a f of x dx. जे आपण ऍडिशन बघितली होती f of x प्लस f of x म्हणजे किती 2 टाइम्स f of x. 2 कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर काढलाय. सिमिलरली f of x जर ऑड फंक्शन असेल तर तिथे काय होता f of x प्लस f of x म्हणजे सबट्रॅक्शन झालं तर आन्सर किती येणार आहे 0. सो f of x जर ऑड फंक्शन असेल तर आन्सर किती मिळेल 0. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इवन अँड ऑड फंक्शन. And this integration will give us two values, first one for even function and second one for odd function.